मित्रांनो नमस्कार. मी आज एका अतिशय महत्त्वाच्या आणि तुमच्या उपयोगाच्या विषयावर व्हिडिओ करणार आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तुमची जर खरंच वेळ आली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघाल, नसेल तर स्किप कराल. हा व्हिडिओ कशावर आहे तर हा व्हिडिओ आहे आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांवर. समस्या असंख्य असतात जीवनामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आरोग्याशी संबंधित असतात, नातेसंबंधांशी संबंधित तर कितीतरी समस्या असतात, पैशाशी असतात, काही सामाजिक समस्या असतात, कुठंतरी आपली कामं अडकलेली असतात, कामं होत नसतात, काही ना काहीतरी मानसिक शारीरिक कारणं आपल्याला सतावत असतात. या सगळ्या कारणांमधून आपण बाहेर पडू शकतोय काय? अशी कोणती योजना आहे काय की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एवढे हे जे काय समस्यांचे विषय आहेत त्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे काय? आणि त्याच्यावर उत्तर आहे हो आहे, कारण हा मार्ग मी स्वतः अनुभवलेला आहे. याच्या आधी मी अनेक वेळा सांगितलंय की माझ्या जीवनातला संघर्ष काळ हा 20 वर्षांचा आहे. 20 वर्ष संघर्ष केला, 20 वर्ष अपयश सहन केलं आणि त्याच्यानंतर 20 वर्षानंतर मला एक अशी विलक्षण गोष्ट सापडली ज्या गोष्टीतून माझ्या समस्या सुटू लागल्या. या गोष्टीला 25 वर्ष झाली जवळजवळ, आणि गेले 25 वर्ष मी जे शिकलो ते इतरांना शिकवत आलो आणि असंख्य लोकांना त्याचा लाभ झाला. तुम्ही म्हणाले काय प्रकार आहे, कशी काय, तुमच्याकडं असं कोणतं जादूचं तंत्र आहे? मित्रांनो, हे जादूचं तंत्र आहे एनर्जी डायनॅमिक्सशी संबंधित. ऊर्जा तंत्र, ऊर्जेचा सिद्धांत. ऊर्जेचा सिद्धांत असं म्हणतो की तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही स्तरावर जर एक सुसंगता नसेल, एक इझी फ्लो नसेल, तर कुठंतरी ऊर्जेचा एक ब्लॉक तयार झालेला आहे. आरोग्यामध्ये देखील काही विनाकारण प्रॉब्लेम असतील तर चायनीज मेडिसिन म्हणतं की एनर्जी फ्लो कुठंतरी डिस्टर्ब झालेली आहे. सिमिलरली नातेसंबंधे, पैसा, व्हॉटेवर, जर ते फ्री फ्लो नसेल तर एनर्जी डायनॅमिक्स असं म्हणतं की कुठंतरी मध्ये काहीतरी ब्लॉक आहे. हा ब्लॉक काढायचा कसा? हा ब्लॉक काढायचा कसा यावरच 1980च्या दशकामध्ये एका व्यक्तीनं ह्याच्यावर एक मार्ग काढला. त्या व्यक्तीचं नाव डॉक्टर रॉजर कॅलहॅन. डॉक्टर रॉजर कॅलहॅननी एनर्जी डायनॅमिक्स किंवा एनर्जी सायकोलॉजी आणि चायनीज मेडिसिन, मेरिडियन प्रोसिजर याचं कॉम्बिनेशन करून एक विलक्षण तंत्र केलं, एक तयार केलं विलक्षण तंत्र. आणि हे तंत्र पुढे 1995 साली गॅरी क्रेग नावाच्या व्यक्तीनं जगभर पसरवलं. ह्या तंत्राला मेरिडियन टॅपिंग प्रोसिजर असं म्हणतात. सोप्या भाषेत ह्याला EFT असं म्हणतात, इमोशनल फ्रीडम टेक्निक. या इमोशनल फ्रीडम टेक्निकमध्ये काही कॉम्बिनेशन करून त्याला आम्ही पॉवर टॅपिंग म्हणतोय. आणि ह्या पॉवर टॅपिंगनं असंख्य लोकांचे असंख्य प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. मित्रांनो, हे तंत्र, याच्यावर एक कार्यशाळा आम्ही 13 ऑक्टोबरला पुण्यामध्ये आणि 26 ऑक्टोबरला मुंबईमध्ये घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे? ही कार्यशाळा विनामूल्य आहे. विनामूल्य, त्याला कोणतेही चार्जेस नाहीत आणि कोणतेही हिडन चार्जेस पण नाही. मित्रांनो, जर तुम्हाला हे सगळं समजून घ्यायचं असेल, हे तंत्र शिकायचं असेल,
तर या दोन्हीपैकी कोणत्याही कार्यक्रमाला तुम्ही येऊन ते समजून घेऊ शकता. ज्यांनी ऑलरेडी हे तंत्र शिकून घेतलेलं आहे त्यांनी देखील यायला पाहिजे, कारण गेल्या 44 वर्षांमध्ये याच्यामध्ये अनेक बदल घडलेले आहेत, अनेक रिसर्च झालेले आहेत, अनेक अपडेट्स आलेले आहेत ह्याच्यावरती. त्यामुळे हे तंत्र आणखीन विकसित होत गेलं. त्यामुळे जे जुने लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी हे शिकलेलं आहे त्यांनी पण त्या कार्यक्रमाला यावं. आणि महत्त्वाचं आहे नवीन लोकांना इथपर्यंत घेऊन यावं. तुम्ही म्हणाल तुमचा काय इंटरेस्ट, किंवा तुम्ही हे विनामूल्य करण्यामध्ये तुमचा काय इंटरेस्ट. मित्रांनो, आमचा काहीही इंटरेस्ट नाही. फक्त ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही करत आहोत. कारण आजूबाजूला बघतोय आपण की इतक्या समस्या आहेत लोकांना, अँड दे डोंट हॅव अ रोबस्ट सोल्युशन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी हे सोल्युशन वापरून बघितलं. मी माझ्या समस्यांमधून बाहेर पडलो. असंख्य लोकांना त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. तो तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे, ह्याच्या पलीकडे कोणताही उद्देश नाही. सो मी सुरुवातीला म्हटलं तसं, तुमच्या समस्यांमधून बाहेर पडण्याची जर वेळ आली असेल तर तुम्ही त्या हॉलपर्यंत पोचाल. आणि खरंच जर आली असेल तर तुम्ही हे सगळं समजून घ्याल. मला असं वाटतंय, असं म्हणतात की कितीतरी हातांनी परमेश्वर आपल्याला देत असतो, तेव्हा त्याच हातांनी तुमच्यासमोर तुमच्या समस्यातून बाहेर पडणारं एक सोल्युशन तुमच्यासमोर हा निसर्गच ठेवतोय अशी कल्पना करा आणि हे समजून घ्या. मे बी इट विल चेंज युअर लाईफ. शेवटी चॉईस इज युअर्स.